लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला. म्हणाले, खरी गरज बहिणींची अब्रू वाचवण्याची आहे. भारतात पूर्वी गहू आयात करावा लागायचा, आता गहू निर्यात करणारा देश आहे. 10 वर्षांचा शेती खात्यात जे आपण काम केलं आणि त्याचं तुम्हा शेतकऱ्यांचं हे यश असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. धुळ्यातील सिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की जगामध्ये 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा देश झाला आहे. शेतकऱ्यांवर 71,000 कोटीचं कर्ज होतं. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत होता, त्यामुळे काहीतरी कमी आहे म्हणून मी यवतमाळला गेलो. त्या शेतकऱ्याने सावकारांकडून कर्ज घेतलं होतं. नंतर आपण परत दिल्लीला गेलो आणि मंत्रिमंडळात आग्रह केला. 71,000 कोटीचं कर्ज मुक्त केलं. जे कर्ज वेळेवर फेडतात त्यांना 14% असलेला व्याजदर 6% ते 4%वर आणला. शेतीमालाला भाव दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार पुढे म्हणाले, आता गुंडांचं राज्य सुरू आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे. ना कारखाने ना सहकार चळवळीसाठी या सरकारनं काम केलं, ना रोजगार दिला. गेल्या काही वर्षात काहीच विकास झाला नाही, काही करता आलं नाही आणि म्हणून हे सरकार बहिणींना 15,000 रुपये देणार आहे. पण खरी गरज बहिणींची अब्रू वाचवण्याची आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचं लक्ष नाही, असा जोरदार टोला शरद पवार यांनी महायुती सरकारला लगावला आहे. आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू, पण आम्ही आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले. महाराष्ट्रामध्ये रोज वर्षांपासून उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाला. 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अभिनव वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही. लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी घेत आहे. या रस्त्याने जायचा निकाल जर कुणी घेतात त्याच्या उद्देशी भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवायचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.